नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत जे नुसतेच एक महान योद्धे नव्हते, तर पराक्रम, बुद्धिमत्ता आणि सर्वोच्च बलिदानाचे एक जिवंत प्रतीक होते. होय, आपण बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. चला तर मग हे नीट समजून घेऊया. पराक्रम, बुद्धिमत्ता आणि बलिदान हे नुसते 3 शब्द नाहीत बरं का. या 3 स्तंभांवर एका अशा झंझावाती नेतृत्वाची ओळख उभी आहे ज्याने कोणत्याही अत्याचारासमोर कधीही, अगदी कधीच मान झुकवली नाही. आणि यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांचा जीवनप्रवास किती विलक्षण वेगाने पुढे गेला. 1657 मध्ये पुरंदर किल्ल्यावर जन्म आणि त्यानंतर अवघ्या काही वर्षांतच म्हणजे 1681 मध्ये मराठा साम्राज्याची एवढी मोठी जबाबदारी दुसऱ्या छत्रपतींच्या रूपात स्वीकारणं, खरंच हा प्रवास थक्क करणारा आहे. आता सुरुवातीच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या वाट्याला अनेक संकटे आली. अतिशय लहान वयात त्यांनी आपली आई सईबाई यांना गमावलं. त्यानंतर राजमाता जिजाऊंनी त्यांचं संगोपन केलं. याच कठीण परिस्थितीनं आणि अत्यंत कठोर अशा प्रशिक्षणाने त्यांना आतून बाहेरून घडवलं. अतिशय बुद्धिमान आणि धाडसी असलेले संभाजी महाराज घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धनीतीमध्ये एकदम तरबेज झाले. बहुधा होतं काय, इतिहासात राजांना आपण फक्त रणांगणावरचे योद्धे म्हणून पाहतो. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की संभाजी महाराजांना संस्कृत, फारसी, मराठी आणि हिंदी या 4 प्रमुख भाषांचा अगदी सखोल ज्ञान होतं. म्हणजे बघा, ही बहुभाषिक विद्वत्ता फक्त ज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर शत्रू आणि मित्र राष्ट्रांची राजकीय बोलणी करण्यासाठी ते एक अतिशय प्रभावी शस्त्र होतं. आणि या प्रगाढ ज्ञानाचा सर्वात मोठा पुरावा कोणता असेल तर तो म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ. विचार करा, 14व्या वर्षी ते केवळ हातात तलवार घेणारे वीर नव्हतेच, तर एक महान साहित्यिक आणि विद्वानही होते. आणि खरं सांगायचं तर त्यांची हीच बुद्धिमत्ता त्यांच्या नंतरच्या बलिदानाला एक अधिकच सखोल अर्थ प्राप्त करून देते. भाग 2. दुसरे छत्रपती आणि त्यांच्यासमोरील सभोवतालची संकटे. आता यातील सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आकडा 16. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी अनेक लष्करी मोहिमा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या. त्यांचं नेतृत्व कौशल्य आणि धाडस त्या वयातही किती प्रगल्भ होतं याची ही फक्त एक छोटीशी झलक आहे. पण जेव्हा ते अधिकृतपणे छत्रपती बनले तेव्हा स्वराज्य चहूबाजूंनी भयानक संकटांनी वेढलेलं होतं. म्हणजे परिस्थिती अशी होती की एका बाजूला मुघल, दुसऱ्या बाजूला सिद्धी आणि शिवाय पोर्तुगीज आणि इंग्रजांचंही मोठं आव्हान उभं होतं. संपूर्ण स्वराज्य नष्ट करण्यासाठी हे सगळे शत्रू टपून बसले होते. पण त्यांनी कोणासमोरही हार मानली नाही. भाग 3. औरंगजेबाशी झालेला तो ऐतिहासिक संघर्ष म्हणजेच 9 वर्षांचं युद्ध. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे युद्ध मुळीच समान पातळीवर नव्हतं. एका बाजूला होता औरंगजेब, त्याचं लाखोंचं सैन्य आणि अफाट साधनसंपत्ती, आणि दुसऱ्या बाजूला होते आपले संभाजी महाराज, त्यांची अत्यंत वेगवान, आक्रमक आणि चपळ गनिमी काव्याची युद्धनीती. याच रणनीतीने त्या अवाढव्य मुघल सैन्याला अक्षरशः सडो की पळो करून सोडलं होतं. सलग 9 वर्ष. विचार करा, औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघल सम्राटाविरुद्ध कोणतीही विश्रांती न घेता सलग 9 वर्षे हा अत्यंत कठोर आणि जीवघेणा संघर्ष सुरूच होता. आणि या संघर्षाचा परिणाम काय झाला? संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि आक्रमक रणनीतीमुळे औरंगजेबाला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. एवढं मोठं सैन्य असूनही मुघलांना स्वराज्य जिंकता आलं नाही. महाराजांनी अनेक किल्ले आणि प्रदेश स्वराज्यात टिकावून ठेवले. त्यांच्या याच अफाट धैर्यामुळेच खरं तर स्वराज्य जिवंत राहिलं. भाग 4. संगमेश्वर आणि ते सर्वोच्च बलिदान. चला तर मग पाहूया हा घटनाक्रम कसा पुढे गेला. 1689 मध्ये संगमेश्वर येथे एका अत्यंत दुर्दैवी गद्दारीमुळे संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले. औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्याची ऑफर दिली, जी त्यांनी अर्थातच अतिशय ठामपणे नाकारली. परिणामी त्यांचे डोळे काढण्यात आले, नखे उपटली गेली. असा अमानुष आणि भयंकर शारीरिक छळ होऊनही त्यांनी स्वराज्याशी आणि धर्माशी कधीही तडजोड केली नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांना आलेले वीरमरण हे इतिहासातील सर्वोच्च आणि सर्वात थरारक बलिदानांपैकी एक ठरले. भाग 5. एक चिरंतन वारसा आणि अमर इतिहास. आपल्याला हे कायम लक्षात ठेवायला हवं की इतिहास त्यांना केवळ एक योद्धा मानत नाही. ते एक थोर विद्वान, उत्कृष्ट साहित्यिक, एक खरे राष्ट्रनायक आणि धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर होते. त्यांच्या याच अष्टपैलू व्यक्तिमत्वाने स्वराज्याला असा काही भक्कम आधार दिला जो इतक्या मोठ्या वादळातही कधीच डळमळला नाही. एक गोष्ट नक्की,
जर संभाजी महाराजांनी त्या काळात इतका कठोर संघर्ष केला नसता तर स्वराज्य कदाचित टिकू शकलं नसतं. त्यांच्या या बलिदानाने मराठा साम्राज्य संपलं नाही, उलट ते पुढे अधिकच प्रबळ आणि मजबूत झालं. म्हणूनच तर आजही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान आणि आदराचं स्थान आहे. अत्याचारासमोर कधीही झुकायचे नाही. स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची किंमत किती मोठी असू शकते हेच आपल्याला यातून शिकायला मिळतं. जेव्हा तुमची निष्ठा आणि अभेद्य धैर्य एकत्र येतात तेव्हा अन्याय कितीही मोठा असू दे, सत्य आणि स्वराज्य नेहमीच जिवंत राहतं. पण जाता जाता एक प्रश्न नक्की पडतो. आजच्या या काळात आपल्या हक्कांसाठी आणि मूल्यांसाठी तितक्याच धैर्याने उभे राहायची ती जिद्द, ती तयारी आपल्यात खरोखरच शिल्लक आहे का?